तर आज कॉक्रोच जनता पार्टीचा पुण्यामध्ये दुसरा प्रोटेस्ट आहे। पहिला प्रोटेस्ट हा दिल्लीमध्ये जंतर मंतरमध्ये 6 जूनला झालेला आहे। या प्रोटेस्टला आत्ता आम्ही आलेलो आहोत, पुढचे अपडेट्स आम्ही तुम्हाला सांगूच। पण त्यांनी इथे आज आपल्याला एक पत्रक वाटलेलं आहे। आज त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरही अभिजित तिपके यांनी सांगितलं होतं की आम्ही एक्झाम मॅनिफेस्टो हा रिलीज करणार आहोत आज, आणि त्या शिक्षण क्षेत्रामध्ये सुधारणा करण्यासाठी यांच्या मागण्या काय आहेत नेमक्या ते ह्याच्यावरती त्यांनी लिहिलेल्या आहेत। या मॅनिफेस्टोवरती झुरळाची आकृती सुद्धा इथे आपल्याला बॅकग्राऊंडला दिसत आहे। काय मागण्यात बेसिक मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगते आता वाचून। सरकारी आणि अनुदानित खाजगी शाळांमध्ये जेई असेल, नीट असेल, सीईटीचं असेल प्रशिक्षण सुरू करावं अशी मागणी केलेली आहे। केंद्र सरकारने संपूर्ण भारतामध्ये नवोदय आणि केंद्रीय विद्यालयांची संख्याही दुप्पट करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे। खाजगी अनुदानित शाळांमध्ये केवळ मेरिट बेसिसवर शिक्षकांची भरती करावी आणि डोनेशन घेणाऱ्या ज्या संस्था असतील त्यांची मान्यतासुद्धा रद्द करावी अशी मागणी यांनी केलेली आहे। प्रत्येक तालुक्यामध्ये किमान 5 जिल्हा परिषद नगरपालिका शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न राबवावा असंही त्यांनी सांगितलेलं आहे। केंद्र आणि राज्य सरकारने एकंदरीतच शिक्षणावर जो खर्च होतो तो वाढवावा असं त्यांनी सांगितलंय, आणि महाराष्ट्राने पर्टिक्युलरली देशात शिक्षण क्षेत्रामध्ये पहिला क्रमांक मिळवावा असंही त्यांनी सांगितलंय। अजूनही याच धर्तीवरती अजून काही मागण्या त्यांनी केलेल्या आहेत। शेवटला त्यांनी असंही लिहिलेलं आहे की या मागण्या करणारा मी कोण, तर खाली त्यांनी लिहिलेलं आहे एक ग्रामीण भागातील सुशिक्षित सॉफ्टवेअर इंजिनियर, सिस्टीमवर प्रश्न उपस्थित करणारा एक कॉक्रोच, भारताचा युवा आणि भारत माता की जय। सो असा हा एक्झाम मॅनिफेस्टो कॉक्रोच जनता पार्टीने आज पुण्यामध्ये रिलीज केलेला आहे। तुम्ही स्क्रीनवरती सुद्धा हे या सगळ्या मागण्या डिटेलमध्ये वाचू शकाल। इथेच थांबूया, पुढचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत देतच राहू।